तुम्ही जेवढं राज ठाकरेंना जवळून ओळखता, उद्धव ठाकरेंना बघत असाल किंवा बाळासाहेबांशी नातं होतं, तितकंच जवळचं नातं. म्हणजे आम्ही सार्वजनिक व्यासपीठावर बघितलंय अजित पवारांशी तुमचं बोलणं. हो. आरेकारेचं तुमचं नातं आहे अजित हो, पण पवारांशी. अजित- तुम्ही अजित म्हणून थेटपणे त्यांना हो, हो. कोपरखळे मारताना आम्ही बघितलंय. हो. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आणखी एक पुतळ्यानं काकांना सोडलं. हां. तर म्हणजे अजित पवारांनी ज्या स्वरूपात शरद पवारांचा हात सोडला, हां. त्यानंतरची काय प्रतिक्रिया होती? कारण तुम्ही खूप जवळून बघत होता अजित पवारांना. नाही, मला कळतच नाहीये. मला राजकारणाबद्दल मला आता कशाबद्दल मला भाकीतच करता बोलताच येत नाहीये. मी म्हणायचो एकेकाळी माझे शरद पवार माझे हिरो होते. मला हा माणूस माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे की हा माणूस काहीतरी महाराष्ट्रासाठी ग्रेट करेल. आणि त्या तुमच्या नकळत्या कळत्या वयामध्ये तुम्हाला ज्यावेळी गोष्टी वाटत असतात आणि त्यावेळी तो माणूस सातत्यानं काहीतरी करतोय त्यावेळी तुम्हाला अजून आनंद. नंतर तुमचा थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो की त्यावेळी कारण तुमच्याही काहीतरी ठाम मतं व्हायला लागतात राजकारणाबद्दल. ती बरोबर चूक हा भाग अलहिदा. मग तुमचे हे बदलत जातात. पूर्वी आम्हाला दिलीप कुमार, मग गंगा जमुना म्हटल्यानंतर आम्हाला वाहतो रिवोल्ट करणारा, मग त्याच्यानंतर मग अमिताभ बच्चन येतो. पूर्वी आमचा सचिन तेंडुलकर, पण त्याच्या आधी मग गावस्कर, मग सचिन, मग आज विराट. तुमचे हिरोज बदलत राहतात. पण तिथले तुमचे खेळातले वगैरे बदलले तर काही वाटत नाही. पण इथले काय आहेत, तुमचे कयास नसतात, तुमच्या इच्छा असतात. तुम्ही इमोशनली इथे फार अटॅच्ड असता. तिथे रिप्लेस झालं तर चालतं, इथे रिप्लेस झालं की मला वाईट वाटतं जरा.